नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपण 12वीच्या इतिहास विषयातील पहिलं प्रकरण अभ्यासत होतो. युरोपातील प्रबोधन आणि विज्ञानाचा विकास असं या प्रकरणाचं नाव आहे. मागील वेगळ्या व्हिडिओमध्ये आपण या प्रकरणातील पहिले 4 मुद्दे अभ्यासलेले होते. आज आपण या प्रकरणातील 5वा महत्त्वाचा मुद्दा अभ्यासणार आहोत, ज्यावर जास्तीत जास्त ऑब्जेक्टिव्ह टाईपचे जे प्रश्न आहेत ते विचारले जातील अशा प्रकारचा हा मुद्दा या ठिकाणी आहे. या मुद्द्याचं नाव आहे भौगोलिक शोध व शोधक. या मुद्द्यामध्ये सामान्यतः इसवी सन 13वं जे शतक होतं त्या 13व्या शतकापासून ते 19व्या शतकापर्यंतचे वेगवेगळे जे भौगोलिक शोधक होते त्यांची माहिती या ठिकाणी समाविष्ट केलेली आहे. प्रामुख्याने युरोपातील प्रबोधन काळ जो आहे त्या प्रबोधन काळाचं एक महत्त्वाचं वैशिष्ट्य कोणतं असा जर आपण विचार केला किंवा युरोपमध्येच प्रबोधनाचा अधिकाधिक विकास का झाला असं जर आपण या ठिकाणी विचार केला तर प्रामुख्याने या कालखंडामध्ये युरोपात वेगवेगळे असे धाडशी दर्यावर्दी त्या ठिकाणी पुढं आले, सागरी खलाशी पुढं आले की ज्यांनी वेगवेगळ्या भूमी शोधण्याचं काम, वेगवेगळे देश शोधण्याचं काम किंवा वेगवेगळे भौगोलिक शोध लावण्याचं काम त्या ठिकाणी केलेलं होतं. आणि यामुळं साहजिकच जे देश एकमेकांच्या अजिबात संपर्कात नव्हते किंवा दुसऱ्या कुठल्या इतर देशाविषयी किंवा इतर खंडात इतर कुठले देश असू शकतात याविषयी जाणीव नव्हती, ती जाणीव या कालखंडातील लोकांना त्या ठिकाणी होऊ शकली. म्हणजेच हे जे वेगवेगळे शोध लागले, भौगोलिक शोध लागले, त्याला महत्त्वाचं कारण म्हणजे या कालखंडामध्ये युरोप खंडात खूप असे धाडशी दर्यावर्दी किंवा सागरी खलाशी जे आहेत ते जन्माला आले. आणि विशेष म्हणजे युरोपियन राजे रजवाडे जे होते त्यांनी देखील त्यांच्या या प्रयत्नाला किंवा त्यांच्या सागरी सफरींना, सागरी मार्गाने प्रवास करण्याच्या या त्यांच्या वृत्तीला, त्यांच्या धाडशी वृत्तीला अधिकाधिक प्रोत्साहन दिल्याचं आपल्याला दिसेल. तर या मुद्द्यामध्ये पहिला जो सागरी प्रवासी आपल्याला या ठिकाणी अभ्यासासाठी आहे तो म्हणजे मार्को पोलो. प्रामुख्याने हा इटालियन प्रवासी होता. युरोपला चीन आणि आशियाई अशा 2 देशांची ओळख करून देणारा हा महत्त्वाचा सागरी खलाशी, त्याचं नाव मार्को पोलो असं या ठिकाणी आहे. प्रामुख्याने या मार्को पोलोनं चीनमध्ये कुबलाई खान या राजाच्या दरबारात वास्तव्य केलेलं होतं. म्हणजे याचा अर्थ चीनला येणारा इटालियन प्रवासी म्हणून मार्को पोलोची ओळख आपल्याला सांगता येईल. प्रामुख्याने त्यानं मंगोलियन आणि चीनी भाषांचा देखील अभ्यास केलेला होता. तर या अनुषंगानं मार्को पोलो हा एक महत्त्वाचा शोधक होता की ज्यानं चीनकडं जाणारा किंवा चीनला तो आलेला होता. साहजिकच युरोपियन देश आणि चीन यांच्यामध्ये त्या ठिकाणी संबंध प्रस्थापित झाले. हा एक महत्त्वाचा मुद्दा मार्को पोलोच्या बाबतीत आपल्याला अभ्यासता येईल. आपण या ठिकाणी स्क्रीनवर चित्रात पाहू शकता की मार्को पोलोचं चित्र या ठिकाणी दिलंय. द ट्रॅव्हल्स ऑफ मार्को पोलो अशी एक दुसरी इमेज मी या ठिकाणी टाकली. म्हणजे मार्को पोलोला अगदी सुरुवातीच्या टप्प्यातील असा एक सागरी दर्यावर्दी किंवा सागरी प्रवासी होता की ज्यानं खूप धाडशी असे प्रवास चीनकडे केले आणि चीन आणि युरोपियन देश किंवा युरोपियन देशांना आशिया खंडातील जो चीन देश आहे याची ओळख त्या ठिकाणी करून देण्याचं काम या मार्को पोलोनं केलेलं होतं. यानंतर आपल्या पुस्तकातील दुसरा जो शोधक आहे, भौगोलिक शोधक, इब्न बतूता असं त्याचं नाव या ठिकाणी आहे. हा मध्ययुगातील एक प्रसिद्ध प्रवासी म्हणून या इब्न बतूताचं नाव घेतलं जातं. विविध कारणांसाठी तो प्रसिद्ध आहे. विशेष म्हणजे त्यानं भारत, मालदीव, सुमात्रा, चीन, स्पेन, सार्डिनिया, पूर्व आणि पश्चिम आफ्रिका या प्रदेशामध्ये सागरी सफरी त्या ठिकाणी केलेल्या होत्या. या प्रदेशामध्ये त्यांना आपला प्रवास जो आहे तो केलेला होता आणि त्यामुळं या सगळ्या देशांचा संबंध अप्रत्यक्षरित्या युरोप खंडाशी आल्याचं आपल्याला दिसेल. युरोपियन लोकांना या इतर देशांची ओळख करून देण्याचं काम या इब्न बतूतानं केलेलं होतं. यानंतर तिसरा सागरी प्रवासी आपल्याला या ठिकाणी सांगता येईल तो म्हणजे हेनरी दी नॅव्हिगेटर असं या तिसऱ्या सागरी प्रवाशाचं नाव या ठिकाणी आहे. प्रामुख्याने 15व्या शतकातील हा एक सागरी खलासी होता. त्याच्याविषयी विशेष माहिती जर सांगायची झाली
तर तो पोर्तुगालचा राजपुत्र होता. म्हणजे यातून एक महत्त्वाचं वैशिष्ट्य लक्षात येईल बघा युरोपियन लोकांचं. मुळात पूर्ण जगामध्ये युरोपमध्येच प्रबोधन काळ का सर्वप्रथम सुरू झाला याचा जर विचार केला तर या लोकांकडं असलेली बुद्धिमत्ता, या लोकांकडं असलेली जिज्ञासू वृत्ती आणि धाडसी पद्धतीनं वेगळ्या प्रवासाला जाण्याची त्यांची जी वृत्ती आहे ती आपल्या या ठिकाणी सांगता येईल. आणि म्हणून युरोप खंडात प्रबोधन काळ जो आहे तो सर्वात अगोदर सुरू झाला. तर हा जो हेनरी दी नेव्हिगेटर होता, आत्ता मी सांगत होतो की युरोप खंडातील बरेचसे राजे त्यांनी जे सागरी दर्यावर्दी आहेत त्यांना प्रोत्साहन देण्याचं काम केलेलं होतं. तर या अनुषंगानं इथं हा राजपुत्रच असं होता, स्वतःच राजपुत्र असून देखील तो सागरी सफरीवर जात होता. तर त्यानं युरोपातील अज्ञात प्रदेश शोधण्यास त्या ठिकाणी प्रोत्साहन दिलेलं होतं. त्यामुळं आफ्रिकेजवळचा मॅडेरा आणि ॲझोरेस या 2 द्वीप समूहांचा शोध या हेनरी दी नॅव्हिगेटरनं लावलेला होता. प्रामुख्याने हे दोन्ही द्वीप समूह पोर्तुगीजांच्या अंतर्गत असलेले स्वायत्त प्रदेश त्या ठिकाणी आहेत. आणखी विशेष बाब या संशोधकाविषयी म्हणजे पोर्तुगीजांनी आफ्रिकेतील लोक युरोपात आणून गुलाम बनवले आणि आफ्रिकेतील सोने देखील त्यांनी मायदेशी आणले. म्हणजे लक्षात घ्या, हेनरी दी नॅव्हिगेटर हा जो राजपुत्र होता यानं जे आफ्रिकेत त्या ठिकाणी द्वीप समूहांचा शोध लावला किंवा पोर्तुगालला त्या 2 द्वीप समूहाची ओळख करून दिली, त्यामुळं पोर्तुगालचा नेमकं काय फायदा झाला तर प्रामुख्याने आफ्रिकेकडं ते एक वसाहत या दृष्टिकोनातून बघायला लागले. प्रामुख्याने आफ्रिका खंडातील लोक इकडं मायदेशी आणायचे आणि त्यांचा गुलाम म्हणून वापर करायचा, गुलाम म्हणून त्यांची विक्री करायची किंवा अगदी कमी दामात त्यांच्याकडून अधिकाधिक श्रम करून घ्यायचे. या व्यतिरिक्त आफ्रिकेतील सोनं हे देखील मायदेशी आणण्याचं काम त्या ठिकाणी तिथून पुढच्या काळात झालं. या अनुषंगाने हेनरी दी नॅव्हिगेटरचा जो शोध आहे आफ्रिका खंडातील 2 द्वीपसमूहाचा जो शोध त्यानं लावला तो महत्त्वाचा आपल्याला मानता येईल. यानंतर चौथा भौगोलिक शोधक आपल्याला या ठिकाणी सांगता येईल, बार्थलोम्यू डायस असं या शोधकाचं नाव आहे. पोर्तुगालचा राजा दुसरा जॉन याच्या आज्ञेनुसार त्यानं सागरी मोहीम आखलेली होती आणि त्याचा सगळ्यात महत्त्वाचा शोध सागरी मोहिमेच्या अंतर्गत त्यानं लावलेला शोध जो आहे सगळ्यात महत्त्वाचा तो आफ्रिकेचे दक्षिण टोक त्यानं शोधलेलं होतं. असा एक प्रश्न ऑब्जेक्टिव्हला विचारला जाऊ शकतो, आफ्रिका खंडाला वळसा घालणारा पहिला दर्यावर्दी कोण? आफ्रिका खंडाला वळसा घालणारा पहिला दर्यावर्दी कोण असा एक प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर तो व्यक्ती म्हणजे बार्थलोम्यू डायस हा होता. प्रामुख्याने त्यानं आफ्रिका खंडाचं दक्षिणेकडचं जे टोक आहे ते शोधण्याचं काम या ठिकाणी केलं होतं. पुढं नकाशा वाचनमध्ये हा मुद्दा आहे, त्याच्यामुळे त्यावेळी मी नकाशासहित सांगेल की तो कशा पद्धतीनं त्या ठिकाणी आफ्रिका खंडापर्यंत आलेला होता. याच्याविषयी आणखी अतिरिक्त माहिती आपल्या पुस्तकात नाही, पण एक्स्ट्रा माहिती म्हणून तुम्हाला सांगतो की त्यानं दक्षिण आफ्रिकेपर्यंत तो आला, अगदी दक्षिण आफ्रिकेच्या शेवटच्या टोकाला वळसा घातला आणि तिथून पुढं त्याला असं वाटलं होतं की आपण भारतापर्यंत जाऊ, म्हणजे आपला भारतापर्यंत जाणारा जो युरोप खंडातून भारताकडे येणारा जो सागरी जलमार्ग आहे तो शोधला जाईल, असं बार्थलोम्यू डायसचं मत होतं. परंतु मूळ मोहीम जी आखली होती पोर्तुगालच्या राजाच्या आज्ञेनुसार ती मोहीम दक्षिण आफ्रिकेपर्यंतच होती. दक्षिण आफ्रिकेचं टोक शोधल्यानंतर किंवा दक्षिण आफ्रिका खंडाला वळसा घातल्यानंतर केप ऑफ गुड होप असं त्याचं नाव आत्ताचं आहे, तर त्या दक्षिणेकडच्या अतिदक्षिणेकडच्या टोकाला वळसा घातल्यानंतर बार्थलोम्यू डायसला असं वाटलं की आपण भारताकडे जाऊ शकतो. पण त्यावेळी त्याच्या जहाजासोबत जी त्याची इतर क्रीव होती, क्रीव म्हणजे जहाजावर एक कॅप्टन असतो महत्त्वाचा, जो ती सगळी सफर जी आहे किंवा मोहीम जी आहे तिला गाईड करत असतो, आणि सोबत जो फौजफाटा लागतो, इतर लोक लागतात मदतीला, त्यांना क्रीव असं म्हटलं जातं. तर सोबत जी क्रीव होती किंवा जी जहाजावरची कामगार मंडळी होती त्यांनी मात्र बार्थलोम्यू डायसच्या या विचाराला नकार दिला. पुढं भारताकडे जायचं नाही असं त्यांनी सांगितलं, कारण खूप दिवसापासून ते सागरी सफरीवर होते. या सागरी सफरी म्हणजे आजच्या काळासारख्या सफरी नव्हत्या, वर्ष प्रामुख्याने हा सागरी प्रवास चालायचा आणि त्यामुळे हे लोक कंटाळायचे. साहजिकच परत त्याला रिटर्न यावं लागलं.
पण या अनुषंगाने बार्थोलोम्यू डायसचा सगळ्यात महत्त्वाचा शोध कोणता किंवा त्याचं महत्त्वाचं श्रेय कोणतं म्हणता येईल, तर त्यानं आफ्रिका खंडाला वळसा घातला. आफ्रिकेचं दक्षिण टोक त्यानं शोधलं. सर्वप्रथम त्यानं जे आफ्रिकेचं दक्षिण टोक शोधलं त्याला केप ऑफ स्टॉर्म्स म्हणजे वादळाचे भूशीर असं नाव दिलं गेलेलं होतं. आणि नंतर त्याचं नाव बदलून केप ऑफ गुड होप म्हणजे आशेचे भूशीर असं नाव दिलं गेलं. आज जगाच्या नकाशाचा विचार आपण केला तर आफ्रिकेचं जे दक्षिण टोक आहे ते केप ऑफ गुड होप म्हणजेच आशेचे भूशीर नावाने आज प्रसिद्ध आहे. याच्यावर 1 मार्काला ऑब्जेक्टिव्हला प्रश्न विचारला जाऊ शकतो, तो म्हणजे दक्षिणेकडचं आफ्रिकेचं दक्षिणेकडचं जे टोक आहे त्याला सुरुवातीला कोणत्या नावानं संबोधलं जायचं, तर ते केप ऑफ स्टॉर्म्स म्हणजे वादळाचे भूशीर. आणि आत्ताचं नाव काय त्याचं, तर केप ऑफ गुड होप म्हणजे आशेचे भूशीर. असे वेगळे प्रश्न या ठिकाणी विचारले जाऊ शकतात. यानंतर पुढचा जो शोधक आहे, भौगोलिक शोधक, त्याचं नाव आहे ख्रिस्तोफर कोलंबस. कोलंबसच्या बाबतीत कदाचित आपण माहिती ऐकली असेल. इथं तुम्हाला स्क्रीनवर दिसू शकतं कोलंबसचा फोटो. अमेरिका या खंडाचा शोध त्यानं लावलेला होता. तर 1453 मध्ये तुर्कांनी इस्तंबूल म्हणजेच कॉन्स्टॅन्टिनोपल हे शहर जिंकलेलं होतं. खरं तर याच्याविषयी पुन्हा नकाशाच्या तिथं मी तुम्हाला दाखवेल पुन्हा एकदा रिपीट करून की कशा पद्धतीनं ते शहर तुर्कांनी जिंकलं. आणि हे तुर्कांनी शहर जिंकलेलं असल्यामुळं साहजिकच युरोप खंडाचा आशिया खंडातील देशांशी जमीन मार्गाने चाललेला जो व्यापार होता तो बंद झाला. परिणामी व्यापार तर वृद्धी झाली पाहिजे आणि म्हणून युरोपीय लोकांना किंवा युरोपियन देशांना आशिया खंडाकडे येणाऱ्या सागरी जलमार्गाचा शोध लावण्याची गरज निर्माण झाली. आणि याच अनुषंगाने स्पेनचा राजा फर्डिनांड आणि राणी इसाबेल यांच्या पाठिंब्याने कोलंबस भारताच्या शोधात निघालेला होता. म्हणजे खरं तर भारत देश या कोलंबसला शोधायचा होता. असा विचार होता की पृथ्वी ही गोल आहे आणि त्यामुळे जर आपण पश्चिम दिशेनं सलग जर आपण प्रवास केला, समुद्र प्रवास केला, तर आपल्याला निश्चित भारत सापडेल अशी त्याची धारणा होती. परंतु प्रत्यक्षात ज्यावेळी त्यानं पश्चिम दिशेला सागरी प्रवास सुरू केला त्यावेळी तो भारतात न पोहोचता प्रत्यक्षात अमेरिका खंडाजवळ पोहोचला. म्हणजे खरं तर त्याला शोध लावायचा होता भारताचा, परंतु त्याच्या प्रवासात त्याला शोध लागला अमेरिका खंडाचा. आणि या अनुषंगाने याच्यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो, अमेरिकेचा शोध कोणी लावला, तर ख्रिस्तोफर कोलंबस या संशोधकानं अमेरिकेचा शोध लावला. यानंतर पुढचा शोधक या ठिकाणी आहे अमेरिगो वेस्पुसी. असं पुढच्या शोधकाचं नाव या ठिकाणी आहे. थोडंसं पाठांतर महत्त्वाचं आहे, नावं थोडेसे कॉम्प्लिकेटेड असल्यामुळं. हा इटलीचा खलाशी होता. इसवी सन 1497 मध्ये स्पेनच्या वतीनं त्यानं पहिली शोध मोहीम जी आहे ती काढलेली होती. आणि ज्या वेगळ्या शोध मोहिमा त्यानं राबवल्या त्याच्यामध्ये तिसरी जी शोध मोहीम होती त्या शोध मोहिमेमध्ये त्याला व्हेनेझुएला एक प्रदेश सापडलेला होता. त्या प्रदेशाचा शोध त्यानं त्या ठिकाणी लावलेला होता. म्हणजे खरं तर जो मुळात या कालखंडात जे शोध आणि शोधक होते ते एखादी भूमी शोधायचे, परंतु त्या भूमीचं तिथलं नाव काय हा प्रश्न त्यांच्यासमोर पण असायचा. म्हणून बरेचसे शोधकांचं असं तुमच्या लक्षात येईल की बऱ्याच शोधकांनी जी भूमी शोधली त्या भूमीला त्या ठिकाणी त्यांच्या पद्धतीनं नाव देण्याचं काम केलं. तर या अनुषंगानं तिसऱ्या मोहिमेत जो प्रदेश या अमेरिकोनं शोधला त्या प्रदेशाला व्हेनेझुएला असं नाव त्यानं त्या ठिकाणी दिलं. याच्या व्यतिरिक्त त्यानं अमेझॉन नदीच्या मुखाचा जो प्रदेश आहे तो देखील शोधलेला होता. आपल्या लक्षात येईल याचं नाव अमेरिगो असं आहे आणि त्यामुळं असं एक समज आहे, असं मानलं जातं की या अमेरिगोच्या नावावरून अमेरिका खंडाचं नाव पडलेलं आहे. असं एक मत प्रामुख्याने काही जे अभ्यासक आहेत ते मानताना आपल्याला दिसतात. यानंतर पुढचा संशोधक आहे, भौगोलिक शोधक ज्याला आपण म्हणू शकतो, तो म्हणजे वास्को द गामा. हा पोर्तुगीज खलाशी होता. 1497 मध्ये भारत शोध मोहीम त्यानं राबवलेली होती. त्यानं सोबत 4 जहाजं आणि 170 खलाशी घेतलेले होते आणि 1498 मध्ये तो भारतात येऊन पोहोचलेला होता. प्रामुख्याने याच्यापूर्वी आपण बार्थोलोम्यू डायस या भौगोलिक शोधकाविषयी माहिती पाहिलेली होती. त्यानं
दक्षिणेकडचं, आफ्रिकेच्या दक्षिणेकडचं टोक शोधलेलं होतं, केप ऑफ गुड होप. आणि तिथून पुढे त्याला असंही वाटलं होतं, मगाशी मी सांगितलं की भारतात जावं, परंतु त्याच्या लोकांनी नकार दिल्यामुळे त्याला ते तिथपर्यंतच येता आलं. त्याच्यानंतर बरोबर 1 वर्षानं सामान्य पोर्तुगालच्या राजानं वास्को द गामा या व्यक्तीची, या खलाशाची नियुक्ती केली भारताकडे जाणाऱ्या सागरी मार्गाचा शोध लावण्यासाठी. आणि या अनुषंगाने हा वास्को द गामा 1497 मध्ये शोध मोहिमेवर निघाला. शोध मोहिमेवर जाताना त्यानं सोबत 4 जहाजं घेतलेली होती. याच्यापूर्वी त्यानं बार्थलोमेव डायसचं देखील थोडंसं मार्गदर्शन त्या ठिकाणी घेतलं आणि त्यानुसार त्यानं सागरी प्रवास केला. 1498 मध्ये तो त्या ठिकाणी भारतात येऊन पोहोचला. प्रामुख्याने त्याला जवळपास 11 महिने आणि 16 ते 17 दिवस त्याला एकूण प्रवासासाठी लागलेले होते. त्याचा जो सागरी प्रवास होता तो भारतापर्यंत पूर्ण करण्यासाठी. प्रामुख्याने ज्यावेळी तो आफ्रिका त्यानं क्रॉस केलं, दक्षिण आफ्रिका, केप ऑफ गुड होपचं जे टोक आहे, अतिदक्षिणेकडील टोक, त्याला वळसा घालून तो पुढे ज्यावेळी निघाला त्यावेळी मालिंदी नावाचं एक बेट त्या ठिकाणी आहे. त्या मालिंदी बेटावर त्याला एक भारतीय वाटाड्या भेटला. वाटाड्या म्हणजे ज्याला वेगळ्या भूभागाचं बऱ्यापैकी ज्ञान आहे आणि तो एखाद्या ठिकाणाकडे जाणारा रस्ता व्यवस्थित दाखवू शकतो. तर तिथं भारतीय वाटाड्यासोबत या वास्को द गामाची भेट झाली आणि त्याला सोबत घेऊन कालिकत या बंदरावर, ज्याचं दुसरं नाव कोझिकोड असं पण आहे, तर या कालिकत बंदरावर त्या ठिकाणी हा वास्को द गामा येऊन पोहोचला. त्यावेळी कालिकत या बंदरावर ज्याचं राज्य होतं त्या राजाचं नाव होतं झामोरिन. या झामोरिन राजानं त्याचं खूप आदरातिथ्य केलं, स्वागत केलं आणि एक युरोपियन खलाशी आपल्या देशात येतोय या अनुषंगाने त्यानं त्याच्या सोयीनं त्याला जेवढं योग्य वाटेल तेवढ्या पद्धतीनं आदरातिथ्य करून इव्हन त्या वास्को द गामानं त्याच्याकडं व्यापाराची देखील परवानगी मागितलेली होती, तर ती परवानगी देखील या झामोरिन राजानं दिलेली होती. या अनुषंगानं पोर्तुगालचा भारताशी व्यापार त्यावेळी सुरू झाला. ज्यावेळी तो मायदेशी गेला त्यावेळी त्याच्यानंतर परत 2दा तो भारतात त्या ठिकाणी आलेला होता. म्हणजे एकूण भारतात त्याच्या 3 सफरी झालेल्या होत्या सागरी मार्गानं. नंतरच्या काळात गोवा आणि कोची या ठिकाणी पोर्तुगीज राज्य किंवा वसाहती प्रस्थापित करण्यात आल्या. तर या पोर्तुगीज राज्यांचा तो पहिला व्हॉइसरॉय त्या ठिकाणी ठरलेला होता. या अनुषंगानं वास्को द गामाची जी सफर आहे ती महत्त्वाची मानली जाते, कारण युरोपियन देश आणि भारत यांच्यातील जे व्यापारी संबंध आहेत ते खऱ्या अर्थाने वास्को द गामानं लावलेल्या शोधाच्या प्रयत्नातून किंवा त्यामध्ये आपल्याला दिसतील. यानंतर पुढचा जो संशोधक किंवा भौगोलिक शोधक या ठिकाणी आहे तो फर्डिनांड मॅगलेन असं या शोधकाचं नाव या ठिकाणी आहे. याच्याविषयी विशेष महत्त्वाची माहिती म्हणजे पृथ्वी प्रदक्षिणेला निघालेला पहिला प्रवासी म्हणून त्याचं नाव घेतलं जातं. म्हणजे पूर्ण पृथ्वीला राऊंड मारायचा किंवा पूर्ण पृथ्वीची प्रदक्षिणा करायची या अनुषंगाने पहिल्यांदा ज्या व्यक्तीनं मोहीम आखली त्या व्यक्तीचं नाव म्हणजे फर्डिनांड मॅगलेन असं आहे. प्रामुख्याने स्पेनचा राजा पहिला चार्ल्स याच्या प्रोत्साहनानं त्यानं ही मोहीम आखलेली होती, परंतु त्याच्या दुर्दैवानं मोहिमेवर असताना फिलिपाईन्स या ठिकाणी तो मारला गेला. पण असं जरी असलं तरी त्याच्यासोबतचे जे सहकारी होते त्यांनी मात्र ही पृथ्वी प्रदक्षिणा जी आहे ती पूर्ण केली. यानंतर पुढचा भौगोलिक शोधक त्याचं नाव आपल्याला सांगता येईल सॅम्युएल डी शॅम्प्लेन असं पुढच्या भौगोलिक शोधकाचं नाव या ठिकाणी आहे. हा फ्रेंच दर्यावर्दी होता, फ्रान्समध्ये त्याचा जन्म झालेला होता. त्यानं प्रामुख्याने ज्या सागरी सफरी केल्या त्यामध्ये उत्तर अमेरिकेत त्यानं शोध मोहिमा काढलेल्या होत्या. तिथं गेल्यानंतर त्यानं फ्रेंच वसाहती देखील त्या ठिकाणी स्थापन करण्याचं काम केलं. एवढंच नाही तर कॅनडा या ठिकाणी क्युबेक या शहराची स्थापना या शॅम्प्लेननं केलेली होती. याच्यावर 1 मार्काला ऑब्जेक्टिव्हला प्रश्न विचारला जाऊ शकतो, तो म्हणजे क्युबेक हे शहर कोणी वसवलं किंवा कुठं वसवलं किंवा शॅम्प्लेन यानं कोणतं शहर वसवलं. तर या सॅम्युएल डी शॅम्प्लेन यानं कॅनडा या ठिकाणी क्युबेक नावाच्या शहराची स्थापना केली, हे त्याचं उत्तर त्या ठिकाणी असेल. यानंतर पुढचे जे या ठिकाणी पुढचा जो भौगोलिक शोधक आहे एबल जॉन्सवा टास्मन असं पुढच्या भौगोलिक संशोधकाचं नाव या ठिकाणी आहे. हॉलंडमध्ये त्याचा जन्म झालेला होता.
आणि प्रामुख्याने न्यूझीलंडच्या प्रदेशाचा शोध त्यानं लावलेला होता. नवनवीन प्रदेशांचा शोध घेण्याची जी वसाहतवादी स्पर्धा सुरू झाली त्या अनुषंगाने यानं केलेली जी सफर आहे किंवा त्यानं लावलेला न्यूझीलंड देशाचा शोध आहे तो महत्त्वाचा मानला जातो. 1644मध्ये त्यानं न्यूगिनी बेटांच्या किनाऱ्यांचे सर्वेक्षण करून ईशान्य ऑस्ट्रेलियातील क्वीन्सलँडमधील कारपेंटारिया या प्रदेशाचा देखील त्यानं शोध लावलेला होता. थोडीशी ऑब्जेक्टिव्ह टाईप माहिती आहे, जे वस्तुनिष्ठ प्रश्न असतात त्या प्रश्नात या प्रकारची माहिती विचारली जाऊ शकते. त्यामुळे थोडंसं या भागाचं पाठांतर करणं गरजेचं आहे. समजून घेण्यापेक्षा पाठांतर करणं हा भाग या ठिकाणी महत्त्वाचा आहे. हे जेवढे मुद्दे आपण या भौगोलिक शोध आणि शोधक या मुद्द्यांतर्गत अभ्यासतोय, उपमुद्दे किंवा वेगळे शोधकांचा अभ्यास करतोय, त्यामध्ये पाठांतर करणं जास्त गरजेचं या ठिकाणी ठरेल. त्यानंतर पुढचे भौगोलिक शोधक आहेत कॅप्टन जेम्स कुक. न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया या प्रदेशावर इंग्लंडच्या शाही नौदलातील जेम्स कुक यानं इंग्लंडचा झेंडा फडकवण्याचं काम केलेलं होतं. म्हणजे आपल्या लक्षात येईल की इंग्लंडमध्ये जे नौदल होतं त्या नौदलात काम करणारा किंवा नौदलातील एक प्रमुख अधिकारी म्हणून या जेम्स कुकची ख्याती आहे आणि त्यानं न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया या प्रदेशापर्यंत आपली सफर पुढं नेली. तिथं इंग्लंडचा झेंडा लावण्याचं काम त्यानं केलेलं होतं. त्यानंतर पॅसिफिक महासागरातल्या बेटांची पाहणी करून अचूक नकाशे तयार करण्याचं काम देखील त्यानं केलेलं होतं. म्हणजे पॅसिफिक महासागर जो आहे त्यामध्ये जे इतर बेटं आहेत त्या बेटांचा नकाशा त्यानं तयार केला आणि त्या नकाशाचा फायदा पुढच्या पिढीला त्या ठिकाणी झाला. प्रामुख्याने त्यानं 3 वर्षात 60,000 मैल सागरी प्रवास केल्याचं इतिहास तज्ज्ञ त्या ठिकाणी सांगतात. यावरून लक्षात येईल की हा जो जेम्स कुक आहे त्याच्या सागरी मोहिमा ज्या आहेत त्या देखील एकूणच युरोपातील प्रबोधनाच्या दृष्टिकोनातून किंवा युरोप खंडाच्या दृष्टिकोनातून महत्त्वाच्या ठरलेल्या होत्या. यानंतर पुढचा भौगोलिक शोधक या ठिकाणी आहे लुई अँटोनी द बोगनविले. लुई अँटोनी द बोगनविले असं पुढच्या संशोधक आहे. तो एक फ्रेंच दर्यावर्दी होता. त्याने पॅसिफिक महासागर पार करून ताहिती या ठिकाणी तो पोहोचलेला होता. त्याचबरोबर 1771मध्ये त्यानं व्हॉयजेस अराउंड द वर्ल्ड नावाचं एक पुस्तक लिहिलेलं होतं आणि या पुस्तकाचा फायदा पुढच्या युरोपियन लोकांना अशा पद्धतीनं झाला की त्यानं त्या व्हॉयजेस अराउंड द वर्ल्ड या पुस्तकात त्यानं त्याच्या सागरी मोहिमांचं सगळं सविस्तर वर्णन केलेलं होतं. त्यामुळं कसं जायचं, कोणत्या मार्गाने जायचं, कुठल्या अडचणी येणार आहेत, हे सगळं वृत्तांत त्यानं त्या पुस्तकात मांडलेला होता. आणि त्यामुळे या पुस्तकाच्या आधारे फ्रेंच मिशनरी 19व्या शतकात ताहिती या ठिकाणी पोहोचले आणि तिथं त्यांनी ख्रिश्चन मिशनरी म्हणजे ख्रिश्चन धर्माचा प्रचार आणि प्रसार तर केलाच, पण त्याच्यासोबतच फ्रेंच वसाहती स्थापन करण्याचं काम देखील त्यांनी केलेलं होतं. प्रामुख्याने पॅसिफिक महासागरातील एका बेटाला आणि फुलविलीला त्याचे नाव दिलेले आपल्याला इतिहासात लक्षात येईल. यानंतर पुढचा जो संशोधक आहे भौगोलिक संशोधक मंगो पार्क असं त्याचं नाव या ठिकाणी आहे. शेवटचा भौगोलिक शोधक आहे आपल्या पुस्तकात अभ्यासक्रमात समाविष्ट असलेला. स्कॉटलंडचा तो दर्यावर्दी होता. त्याचबरोबर त्याच्याविषयी विशेष माहिती म्हणजे पश्चिम आफ्रिकेतील मोहिमेसाठी तो प्रसिद्ध होता. इसवी सन 1795मध्ये त्यानं नायजर नदीच्या प्रवाहाचा मागोवा घेतलेला होता. या पद्धतीनं जर आपण या सगळ्या या भौगोलिक शोधकांच्या बाबतीत किंवा त्यांनी ज्या शोध मोहिमा राबवल्या त्याच्या बाबतीत आपल्याला विचार करायचा झालं तर यामुळे झालं नेमकं काय, तर जगातील जे वेगळे देश आहेत ते युरोपियन लोकांना लक्षात आले आणि त्यांच्याशी संबंध प्रस्थापित करत असताना मग व्यापारी संबंध प्रस्थापित झाले. व्यापारासोबतच वसाहतवादी धोरण त्या ठिकाणी विकसित झालं. वसाहतवादाबरोबरच साम्राज्यवादी धोरण त्या ठिकाणी पुन्हा विकसित झालं. म्हणजे एकूणच या शोध मोहिमेमुळं जग जवळ आलं, हा एक भाग देखील आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. यानंतर आपल्याला नकाशा एक पान नंबर आपल्या पुस्तकातलं पान नंबर 5 वर एक जगाचा नकाशा या ठिकाणी दिलाय आणि त्याच्यामध्ये आपल्याला सागरी सफरींचा मार्ग असा मुद्दा या ठिकाणी समाविष्ट आहे.
आपल्या बोर्डाच्या प्रश्नपत्रिकेत नकाशा वाचनासाठी एक प्रश्न येणार आहे. एकूण जे पुस्तकात जेवढे नकाशे आहेत त्यापैकी कुठला ना कुठला नकाशा प्रश्नपत्रिकेत दिलेला असेल आणि ते नकाशा वाचन करून त्याच्यावर काही प्रश्न विचारले जातील, उत्तरं आपल्याला लिहायची. तर या अनुषंगाने या ठिकाणी जगाचा नकाशा जो दिला आहे पान नंबर 5वर, त्यावर कशा पद्धतीनं प्रश्न येऊ शकतो किंवा वेगवेगळे जिथं जे भौगोलिक शोधक आहेत त्यांचा सागरी मार्ग जो दिला आहे तो कशा पद्धतीने दिला आहे याविषयीची इथं माहिती आहे. जर प्रश्न आले तर ते सोडवता यावेत म्हणून या ठिकाणी मी याचा समावेश करण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला आहे. यामध्ये सर्वप्रथम आपण कोलंबस याची माहिती पाहणार आहोत. तुम्ही जर पुस्तकातला नकाशा काळजीपूर्वक वाचला किंवा त्याचं निरीक्षण केलं तर लक्षात येईल निळ्या रेषेनं रेखांकन त्याच्या प्रवासाच्या बाबतीत केलेलं आहे आणि त्यानं स्पेनच्या पश्चिमेला प्रवास त्या ठिकाणी केलेला होता. अमेरिका खंडाचा शोध लावला हे आपण यापूर्वीच्या एका मुद्द्यात या ठिकाणी अभ्यासलं आहे. आता इथं त्याच्याविषयी एक गोष्ट लक्षात येईल बघा की इथं बघा कोलंबस शब्द तुम्हाला दिसतोय. कोलंबस शब्द या ठिकाणी आहे आणि कोलंबसनं इकडं स्पेनच्या पश्चिमेला या ठिकाणी या पद्धतीनं त्याचा मार्ग दिलेला आहे आणि इकडं अमेरिका खंडाचा शोध त्यानं लावला. प्रामुख्याने तो मुद्दा ज्यावेळी आपण अभ्यासलेला होता त्यावेळी तुमच्या लक्षात येईल की त्यावेळी मी असा एक मुद्दा सांगितला होता तुम्हाला की कॉन्स्टँटिनोपल जे शहर आहे ते तुर्कांनी जिंकलेलं होतं. प्रामुख्याने इकडं आफ्रिका आहे आणि इकडं तुम्हाला इथं भारत दिसेल बघा. या ठिकाणी भारत आहे. इकडे युरोप खंड दिसतोय. इथून एक कॉन्स्टँटिनोपल शहर होतं की ज्या मार्गानं युरोपियन देशांचा आशिया खंडातील देशांशी व्यापार चालायचा. त्याला आपण इथं खुष्कीचा मार्ग असं त्या ठिकाणी म्हटलेलं आहे. खुष्कीचा मार्ग म्हणजे जमीन मार्गाने चाललेला व्यापार. तर हा जो व्यापार या ठिकाणी चालायचा तो नेमका तुर्कांनी कॉन्स्टँटिनोपल हे शहर जिंकलेलं असल्यामुळं ख्रिश्चनांसाठी किंवा युरोपियन देश जे ख्रिश्चन कम्युनिटीचे देश होते त्यांच्यासाठी ते शहर बंद केलं गेलं. साहजिकच युरोप खंडातील व्यापार जो आहे तो त्यांचा युरोपियन देशांचा आशिया खंडातील देशांशी असलेला व्यापार जो आहे तो बंद झाला आणि म्हणून त्यांना पर्यायी जलमार्ग शोधण्याची गरज पडली. या अनुषंगानं त्या ठिकाणी हा जो कोलंबस आहे त्यानं भारताकडे जाणाऱ्या जलमार्गाचा शोध लावण्याचा प्रयत्न केलेला होता. त्याला असं वाटलं होतं की पश्चिम दिशेला जर आपण त्या ठिकाणी प्रवास केला तर निश्चितपणे आपल्याला भारत शोधता येईल. परंतु तो त्या दिशेनं ज्यावेळी पश्चिमेला प्रवास त्यानं केला त्यावेळी तिकडं भारत नव्हताच. त्या ठिकाणी अमेरिका खंडाचा शोध त्याला लागला. या ठिकाणी तुम्ही नकाशात बघू शकता की उत्तर अमेरिका त्या ठिकाणी दिलं आहे. म्हणजे ज्या दिशेनं त्यानं प्रवास केला ती दिशा या ठिकाणी दाखवण्याचा प्रयत्न मी केलेला आहे. या पद्धतीनं कोलंबसची शोध मोहीम या ठिकाणी नकाशात आपल्याला दाखवता येईल. यानंतर पुढचा जो शोधक आहे अमेरिको वेस्पुसी असं त्याचं नाव आहे. त्यानं तिसरी मोहीम ज्यावेळी काढली त्या तिसऱ्या मोहिमेत जो प्रदेश शोधलेला होता त्यामध्ये व्हेनेझुएला त्या ठिकाणी या नावाचा प्रदेश त्यानं शोधलेला होता किंवा हे नाव त्या प्रदेशाला दिलेलं होतं. ॲमेझॉन नदीच्या मुखाचा प्रदेश देखील त्यानं त्या ठिकाणी शोधलेला होता. यामध्ये नकाशात अमेरिको या व्यक्तीची सफर आहे ती इथं तुम्हाला दिसते बघा. अमेरिगो वेस्पुसी असं या ठिकाणी दिलेलं आहे आणि निळ्या रंगानेच त्या ठिकाणी रेष दाखवलेली आहे. त्याचा मार्ग कसा होता हे देखील त्या ठिकाणी तुम्हाला या नकाशात दिसू शकेल. या पद्धतीनं या अमेरिकोची शोध मोहीम त्या ठिकाणी होती. यानंतर पुढं वास्को द गामा या व्यक्तीच्या प्रवासाविषयी या ठिकाणी दिलेलं आहे. वास्को द गामा याचं जे प्रवास मार्ग दाखवला आहे नकाशामध्ये
तो प्रामुख्याने निळ्या रेषेनं रेखांकन त्याचं त्या ठिकाणी केलेलं आहे. इथं तुमच्या लक्षात येईल बघा, पोर्तुगालवरून तो निघालेला होता. पोर्तुगालच्या राजानं, इथं बघा पोर्तुगाल नकाशात दिसतंय तुम्हाला. पोर्तुगालच्या राजानं त्या ठिकाणी त्याला या भारताकडे जाणाऱ्या सागरी जलमार्गाचा शोध लावण्यास सूचित केलेलं होतं. त्याचा जो प्रवास होता, याच्यापूर्वी आपण बार्थलोम्यू डायस यानं आफ्रिकेचं दक्षिणेकडचं टोक त्या ठिकाणी शोधलेलं होतं. तर या ठिकाणी बार्थलोम्यू डायस जो आहे तो या पद्धतीनं त्या ठिकाणी दक्षिण आफ्रिकेकडं आलेला होता. इथं बघा तुमच्या लक्षात येईल, इथं केप ऑफ गुड होप आहे. हे दक्षिण आफ्रिकेचं शेवटचं टोक किंवा अति दक्षिणेकडील टोक त्याला म्हटलं जातं. केप ऑफ गुड होप असं त्याचं नाव आहे. तर इथपर्यंत बार्थलोम्यू डायसचा प्रवास होता आणि इथून परत रिटर्न तो पोर्तुगालकडे गेलता. इथं आता आपण मूळ मुद्दा जो अभ्यासतोय तो वास्को द गामा आहे. पहा तुम्हाला नकाशात दिसतंय, वास्को द गामानं 1797 मध्ये त्याची मोहीम सुरू केलेली होती आणि त्याचा जो मार्ग आहे तो याच पद्धतीनं त्या ठिकाणी पुन्हा इथं मालिंदी बेट होतं. या मालिंदी बेटावर एका भारतीय वाटाड्याची त्याच्याबरोबर भेट झाली आणि त्यांना पुढं नंतर पुढचा जो रस्ता आहे, भारताकडे जाणारा रस्ता, त्या वाटाड्याने त्या ठिकाणी दाखवला. म्हणजे इथून पुढं तो या पद्धतीनं भारतात आलेला होता. या ठिकाणी भारत आहे. इथं बघा तुमच्या लक्षात येईल, इथं कालिकत बंदर आहे. या कालिकत किंवा त्याला आत्ताचं नाव कोझिकोड असंही म्हटलं जातं. तर या कालिकत बंदरावर त्या ठिकाणी झामोरिन नावाच्या राजानं या वास्को द गामाचं स्वागत केलं होतं. अशा पद्धतीनं एकूण वास्को द गामाची जी सफर होती ती आपल्याला दाखवता येईल. यानंतर पुढची जी सफर या ठिकाणी दाखवलेली आहे, मॅगलेनची सफर. मॅगलेन या संशोधकाची सफर या ठिकाणी दाखवलेली आहे. प्रामुख्याने मॅगलेनविषयी देखील यापूर्वी आपण माहिती पाहिलेली होती. प्रामुख्याने याचं वैशिष्ट्य सांगायचं झालं तर पृथ्वी प्रदक्षिणेला निघालेला पहिला प्रवासी म्हणून याची ओळख आहे. पण तो फिलिपाईन्स या ठिकाणी मारला गेला. पण असं जरी असलं तरी त्याच्या इतर सोबत असलेल्या लोकांनी त्याची जी मोहीम आहे ती पुढं चालू ठेवली. तर या ठिकाणी नकाशामध्ये तुमच्या लक्षात येईल, मॅगलन या व्यक्तीचा जो सफरीचा मार्ग आहे तो डॅश रेषेने त्या ठिकाणी रेखांकित केलेला आहे. इथं मी झूम करून दाखवते बघा. या ठिकाणी लक्षात येईल तुमच्या, इथं मॅगलेन 1500. तर या पद्धतीनं या मॅगलेनचा जो समुद्र प्रवास होता तो या ठिकाणी आपल्याला नकाशाच्या माध्यमातून सांगता येईल. तर या पद्धतीने एकूण हे भौगोलिक शोध आणि शोधक हा मुद्दा आपण अभ्यासलाय. सगळ्यात महत्त्वाचा या मुद्द्याविषयी म्हणजे ऑब्जेक्टिव्ह टाईप जे क्वेश्चन्स असतील किंवा वस्तुनिष्ठ प्रश्न जे असतील त्यावर जास्तीत जास्त माहिती यावर विचारली जाऊ शकते, किंवा 2 किंवा 3 मार्कासाठी एखाद्या शोधकाच्या विषयी, म्हणजे वास्को द गामा असेल, वास्को द गामाच्या शोध मोहिमेविषयी माहिती लिहा, अशा पद्धतीचा प्रश्न त्या ठिकाणी कदाचित विचारला जाऊ शकतो. तर इथं आपला 5वा मुद्दा जो आहे तो या ठिकाणी संपतोय. यानंतर 6वा जो मुद्दा आहे औद्योगिक क्रांती आणि आर्थिक राष्ट्रवाद, 7वा मुद्दा, तो आपण पुढच्या व्हिडिओमध्ये अभ्यासू. धन्यवाद.